हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आलू पराठा। त्यासाठी आलू घेतलेले आहेत, उकळून त्याला मॅश करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर, थोडंसं काळं मीठ, हळद आणि थोडीशी तीळ, मीठ, तिखट आणि धने जिरे पावडर, थोडासा मसाला आणि बारीक चॉप केलेला कांदा आणि त्याच्यात थोडं आपल्याला लिंबू लागणार आहे। हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून त्याचा एक छानपैकी आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आणि कधी छान मऊ तिंबून त्यामध्ये आपल्याला हा डो त्याच्यामध्ये छान व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि त्याची छान गोल चपटी करून आपल्याला त्याला छान लाटून घ्यायचं। लाटून घेतल्यानंतर पहा गोलाईमध्ये आपल्याला त्याला छान लाटून घ्यायचं आणि पहा त्या पराठ्याचा थिकनेस पण आपण पाहू शकता। आपण व्यवस्थित असा करून घ्यायचा आणि तवा तापलेला आहे तर तेल टाकून त्यावर आपण छानपैकी त्याला शेकून घ्यायचं आहे आणि हा शेकून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी त्याला आपल्याला पद्धतशीर शेकून घ्यायचं आहे आणि ही दोन्ही बाजू शेकली आणि मी दुसरा पण पराठा असाच केलेला आहे आणि त्याला पण मी दोन्ही बाजूनी छान शेकून घेते आणि त्याला पहा बघा कलर पण पहा त्याचा कसा येतो आहे, ब्राऊन कलर येतो आहे आणि तो व्यवस्थित पण शेकला जातो आहे। त्याला तेल लावून छान आपण व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला तो खाण्यासाठी सर्व करायचा आहे आपल्याला दही आणि लोणच्यासोबत आणि आपल्याला जसं आवडतं त्याप्रमाणे आपण तुपासोबतसुद्धा तो पराठा आपण खाऊ शकतो। थँक्यू।